नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आईस्क्रीम. तर मार्केटमध्ये मिळणारं जे आईस्क्रीम आहे तेच आईस्क्रीम आपण घरच्या घरी कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर या ठिकाणी 1 कप कच्चं म्हशीचं दूध घालून घेतलेलं आहे. त्यानंतर 4 चमचे साखर या ठिकाणी घालून घेतलेली आहे. 1/4 कप मिल्क पावडर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर. हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्याला अगोदर विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे पदार्थ आपल्याला कमी गॅसवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. हे जे मिश्रण आहे ते आपल्याला कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये गुठळ्या किंवा हे मिश्रण तळाला लागण्याची शक्यता असते, कारण यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे. त्यामुळे हे कंटिन्युअसली हलवून घेत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्या मिश्रणाला उकळी जी आहे ती फुटलेली आहे. पूर्णपणे उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण जे आहे ते पूर्णपणे शिजलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी मिश्रण किती घट्ट झालं ते दाखवते. तर या पद्धतीने आपलं मिश्रण जे आहे ते घट्ट झालेलं आहे. जसं जसं हे मिश्रण गार होईल तसं तसं ते आणखी घट्ट होईल, कारण यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण पुढची तयारी करून घेऊयात. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्हिप क्रीम जी आहे ती बाजारात आपल्याला सहजपणे अवेलेबल होते. या पद्धतीने आपल्याला व्हिप क्रीम जी आहे ती पूर्णपणे व्यवस्थित फोडून घ्यायची आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये 1 कप क्रीम जी आहे ती घालून घ्यायची आहे. 1 कप दुधासाठी 1 कप क्रीम असं प्रमाण या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. ही जी क्रीम आहे ती आपल्याला व्यवस्थित बीटरच्या साहाय्याने 2 ते 3 मिनिट लो स्पीडवरती फेटवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी ज्या पद्धतीने मी एकदम पातळ अशी व्हिप क्रीम घेतलेली होती त्याच पद्धतीची व्हिप क्रीम या ठिकाणी घ्यायची आहे. क्रीम ही फक्त थंड असावी, ती घट्ट नसावी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण 1 ते 1.5 मिनिट साधारणतः क्रीम जी आहे ती फेटून घेतल्यानंतर तिचा स्पीड या ठिकाणी वाढवून टर्बोचं जे बटन येतं त्या बटनने आपल्याला क्रीम जी आहे ती व्यवस्थित फेटवून घ्यायची आहे. या ठिकाणी बीटर जो आहे तो मध्ये मध्ये थांबून मी तो वरती करून दाखवते. त्याचं रिझन असं आहे की आपली क्रीम कितपत फेटावी हे या ठिकाणी मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर अजून आपली क्रीम जी आहे ती पूर्णपणे फेटलेली नाही, कारण थोडीशी अजून ती पातळ आहे. साधारणतः 1 अर्धा मिनिट मी पुन्हा एकदा क्रीम जी आहे ती फेटवून घेतलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी चमच्याच्या साहाय्याने ही क्रीम दाखवते. या पद्धतीने आपली क्रीम जी आहे ती किंचित घट्ट आणि सहजरित्या खाली पडेल स्पॅच्युलामधून. या पद्धतीने आपल्याला क्रीम जी आहे ती फेटवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे ते या ठिकाणी घालून घेतलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. मी ऑलरेडी ते मिश्रण जे आहे ते गाळून घेतलेलं होतं. सगळं जे मिश्रण आहे ते एकत्र करून घेऊयात व्यवस्थित. या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 चमचे कंडेन्स मिल्क जे आहे ते घालून घ्यायचं आहे. आपण ऑलरेडी साखरही घातलेली आहे, त्यामुळे कंडेन्स मिल्क फक्त आपल्याला टेस्ट पुरतं किंवा फ्लेवर यावा यासाठी टाकायचं आहे. तर आपण मार्केटच्या सारखं आईस्क्रीम जे आहे ते कसं बनवायचं ते बघतो आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण कंडेन्स मिल्क जे आहे ते वापरलेलं आहे. जर कंडेन्स मिल्क वापरायचं नसेल तर त्याऐवजी 2 चमचे साखर जी आहे ती मिश्रणात अगोदरच ॲड करायची. जेव्हा आपण दुधाचं जे मिश्रण आहे ते बनवतो तेव्हा हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे मिश्रण जे आहे ते फेटवून घ्यायचं आहे. हे जे मिश्रण आहे ते एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1/2 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालून घेतलेला आहे.
व्हॅनिला इसेन्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इसेन्स जे आहे ते व्यवस्थित या ठिकाणी आपण मिक्स करून घेतलेला आहे. आता हा जो डबा आहे तो बंद करून आपण 6 ते 7 तास फ्रीजरला ठेवून घेणार आहोत. 6 ते 7 तासानंतर या ठिकाणी आपलं आईस्क्रीम जे आहे ते तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी मी आईस्क्रीम जे आहे ते तुम्हाला काढून दाखवते. तर या ठिकाणी आईस्क्रीम काढण्यासाठी सगळ्यात अगोदर एका ग्लासमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये स्कूप जो आहे तो बुडवून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपलं आईस्क्रीम जे आहे ते अलगद स्कूपमधून कपमध्ये पडावं यासाठी आपण त्या पाण्यामध्ये स्कूप जो आहे तो बुडवून घेतला होता. तर या ठिकाणी आपलं आईस्क्रीम जे आहे ते अगदी सॉफ्ट असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. टेस्टही खूप छान अशी आपली तयार झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्हीही घरच्या घरी आईस्क्रीम नक्की करून बघा. आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.